नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स आणि हॅक। चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये खूपच उपयुक्त अशा काही होम अँड किचन रिलेटेड टिप्स अँड हॅक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जी आपली रोजची अवघड वाटणारी कामं सहज पूर्ण करतील। चला तर कुठल्या आहेत या टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि याची पहिली टिप आहे जीन्स पॅन्ट बद्दल। बरेच वेळ होतं असं की लहान असो किंवा मोठे, ज्यावेळेस एखादी नवीन जीन्स पॅन्ट आपण वापरतो त्यावेळेस ती नवीन असल्यामुळे त्याचं इलास्टिक अगदी टाईट असतं आणि ही नवीन पॅन्ट जर आपण अशीच वापरली तर ती कमरेत खूप आपल्याला टाईट वाटते आणि त्यामुळे ती अनकम्फर्टेबल सुद्धा वाटते। तर ही नवीन जीन्स पॅन्ट कमरेमध्ये अनकम्फर्टेबल वाटू नये यासाठी ही डायरेक्टली असंच याचं बटन न लावता आपल्याला इथे एक रबर बँड घ्यायचा आहे आणि हा रबर बँड जसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलाय त्याप्रमाणे आपल्याला या बटनाला लावून घ्यायचं आहे। तर डायरेक्टली हे बटन न लावता रबर बँड लावून त्यानंतर हे बटन आपल्याला टाय करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे या पॅन्टचा जो कमरेचा भाग आहे हा थोडासा लूज होईल, त्यामुळे आता ही पॅन्ट आपल्याला कमरेमध्ये टाईट वाटणार नाही। लहान असो किंवा मोठे, कोणाला ही ट्रिक छान उपयोगी पडेल। त्याचप्रमाणे जीन्स पॅन्टची जी झिप आहे ती सुद्धा सतत ही खाली येत राहते किंवा खाली सरकत राहते, जी आपल्याला अगदी ऑकवर्ड फील करते। तर असं होऊ नये यासाठी इथे सुद्धा तुम्ही एक रबर बँड वापरू शकता। सिंपली या झिपमधून अशा प्रकारे हा रबर बँड काढायचा आहे। झिप बंद करून सगळ्यात आधी हा रबर आपल्याला या बटनाला गुंडाळायचा आहे आणि यानंतर सगळ्यात शेवटी नॉर्मल जसं बटन लावतो त्याप्रमाणे या पॅन्टचं बटन आपल्याला लावून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही पाहाल की रबर लावल्यामुळे आता ही झिप अगदी लॉक झालेली असेल, ती सतत खाली येणार नाही। तर या दोन्हीही ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा। आपली पुढची टिप आहे या सोप आणि सोप केस बद्दल। बऱ्याच वेळ तुम्ही नोटीस केलं असेल की ओला सोप ज्यावेळेस आपण या सोप केसमध्ये ठेवतो त्यामुळे अगदी ओलसर चिकट असा हा सोप केस झालेला असतो आणि ओलसर असा हा सोप जर सोप केसमध्ये ठेवला तर लवकर हा सोप संपतो सुद्धा। तर असं होऊ नये यासाठी नेक्स्ट टाइम ज्यावेळेस या सोप केसवरती तुम्ही सोप ठेवाल त्यावेळेस तो डायरेक्टली न ठेवता सगळ्यात आधी या सोप केसला दोन्ही साईडला सिंपली अशा प्रकारे हे दोन रबर बँड्स आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच हा सोप आता आपल्याला ठेवायचा आहे। असं केल्यामुळे होईल काय, ओला सोप जर आपण या सोप केसवरती सगळ्यात आधी रबरवरती ठेवला तर याचं जे एक्सेस पाणी आहे ते या सोप केसमध्ये ड्रेन होईल, या सोप केसमध्ये ते साचणार नाही आणि त्यामुळे साबण ओला होणार नाही, लवकर संपणार नाही। आपली पुढची टिपसुद्धा या सोपबद्दलच आहे। ज्यावेळेस आपण एखादा नवीन सोपचं पॅकेट ओपन करतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की फक्त सोपलाच नाही, याचं जे पॅकेट आहे त्यालासुद्धा या सोपचा खूप छान असा सुगंध आलेला असतो। तर हे साबण वापरायला काढल्यानंतर याचं जे पॅकेट आहे ते सिंपली टाकून न देता याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता। आता हे पॅकेट आपल्याला ठेवायचं एखाद्या ड्रॉअरमध्ये किंवा तुमच्या कपाटामध्ये तुम्ही हे 1 ते 2 दिवस ठेवू शकता। त्यामुळे खूप छान असा सुगंध तुमच्या ड्रॉअरमध्ये किंवा कपाटात येईल। फक्त साबणच नाही, आपल्या घरामध्ये अगरबत्ती, सेंटेड परफ्यूमचे बॉक्स किंवा धूप असे बरेचसे सुगंधी जे काही साहित्य असतात त्यांच्या बॉक्सला सुद्धा बराच वेळ हा सुगंध टिकलेला असतो। तर हे बॉक्स तुम्ही असेच कपाटात ठेवू शकता, त्यामुळे याचा सुगंध पूर्ण कपाटात पसरेल। तर अशा या छोट्या छोट्या वस्तू ज्या आपण टाकून तर देणारच आहोत, परंतु त्याआधीसुद्धा त्याचा असा जर छान वापर केला तर या वस्तूंचा सुद्धा पुरेपूर आपण वापर करू शकतो। आपली पुढची टिप आहे मिठाबद्दल। बऱ्याच वेळ तुम्ही पाहिलं असेल की मिठाच्या बरणीमध्ये ज्यावेळेस आपण एखादा स्टीलचा चमचा ठेवतो तर सतत मिठाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे या चमच्यावरती अगदी काळपट असे डाग तयार होऊ लागतात आणि असाच चमचा वापरणं आपल्या शरीरासाठी हार्मफुल होऊ शकतं। तर असं होऊ नये यासाठी शक्यतो मिठाच्या डब्यामध्ये तुम्ही नेहमी लाकडी चमचाच वापरा। पर्सनली मी तरी मीठ ठेवण्यासाठी अशा प्रकारे लाकडीच बरणी आणि लाकडी चमचा वापरते। त्यामुळे होतं असं की मिठाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे लाकडावरती काही परिणाम तर होत नाही आणि मिठाला जर कधी पाणी सुटलं, मॉइश्चर वगैरे तयार झालं तर हे लाकूड असल्यामुळे एक्स्ट्रा मॉइश्चर हे ॲब्सॉर्ब करून घेतं, त्यामुळे आपलं मीठसुद्धा खराब होत नाही, बरेच दिवस हे फ्रेशसुद्धा राहतं। तर तुम्ही एकतर लाकडी किंवा काचेचा चमचा किंवा काचेची बरणी मिठासाठी वापरू शकता। आपली पुढची टिप आहे बटाट्यांबाबत। बरेचसे बटाटे असे असतात की ते चवीला जरा गोडसर लागतात, त्यामध्ये स्टार्चचं प्रमाणसुद्धा खूप असतं। तर या बटाट्यांची चव अगदी नॉर्मल होण्यासाठी
तुम्ही एक उपाय करू शकता। रेसिपी बनवण्याआधी अगदी 5 ते 10 मिनटं हे बटाट्याची साल आपल्याला काढायची आहे। मिठाच्या पाण्यामध्ये हे बटाटे 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचे। 10 मिनिटानंतर मिठाच्या पाण्यातून हे काढून स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि त्यानंतर एखाद्या रेसिपीसाठी तुम्ही हे वापरा। त्यामुळे होईल काय, याची जी गोडसर चव आहे ती निघून जाईल, बटाटे अगदी नॉर्मल चवीचे होतील। आपली पुढची ट्रिक दिवाळीच्या या सीझनमध्ये खूपच उपयोगाची ठरणार आहे। कारण दिवाळी म्हटलं की भरपूर फराळ आपल्या घरामध्ये बनत असतो, तळणीची कामं भरपूर होत असतात आणि तळणीची कामं करत असताना एक भीती आपल्याला कायम मनात अशी राहते की हे पदार्थ तळत असताना गरम तेलाचे शिंतोडे आपल्या हातावर उडू नये, आपल्याला चटका लागू नये, याची भीती पूर्ण फराळ तळेपर्यंत नेहमी आपल्या मनामध्ये असते। थोडं भीतच आपण तळणीची कामंही करत असतो। तुमच्या मनात सुद्धा अशीच भीती राहते का? मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर पहा, तळणीची कामं तर आपल्याला करावीच लागतात। हे काम करत असताना आता तेलाचे शिंतोडे हातावर उडू नये यासाठी एक जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्यामुळे आता कुठलाही पदार्थ तळत असताना तेल उडण्याची भीती तुमच्याबरोबर राहणार नाही। आणि यासाठी आपल्याला घरामध्ये असणारी एखादी पाण्याची किंवा कोल्ड्रिंकची अशी एखादी बॉटल घ्यायची आहे, जी अशी अर्ध्यातून एखाद्या चाकूच्या किंवा कटरच्या मदतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे। जेवढी मोठी किंवा जेवढी लांब बॉटल असेल तितकं चांगलंच। तर पहा, पाण्याची ही बॉटल मी चाकूच्या मदतीने कट केली। आता यानंतर जो तळणी करण्यासाठी झाऱ्या मी वापरते तो झाऱ्या आपल्याला घ्यायचा, या बॉटलमधून तो असा काढायचा आहे। आता यानंतर बॉटलच्या आतमध्ये हात टाकून हा झाऱ्या आपल्याला पकडायचा आहे आणि यानंतर जेवढी काही तळणीची कामं आहेत ती आपल्याला करायची आहेत। यासाठीच आपण मोठी आणि लांब आकाराने असलेली बॉटल घेतलेली आहे, ज्यामुळे अगदी सहज आपला हात आतमध्ये पोहोचेल। तर आता तुम्ही पाहाल, बॉटलच्या मदतीने ज्यावेळेस आपण भरपूर तळणीची कामं करू त्यावेळेस चुकून जरी एखादा तेलाचा शिंतोडा हातावर उडाला तरी तो आपल्या डायरेक्टली हातावर लागणार नाही, तो आधी बॉटलवर लागेल। त्यामुळे आता तेलाच्या शिंतोड्याने चटके वगैरे लागण्याची भीती आपल्याला अजिबात राहणार नाही। तर पदार्थ तळत असताना प्लॅस्टिक बॉटलचा हा असा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका। ही ट्रिक जशी तुम्हाला उपयोगाची ठरली आहे तशी तुमची मित्रपरिवाराला सुद्धा उपयोगी ठरावी, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। कारण दिवाळी आली आहे, आपल्या घरातील महिलांना ही ट्रिक नक्कीच उपयोगी ठरेल। तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवायला विसरू नका। यातली कुठली ट्रिक तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल। आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।